80च्या उत्तरार्धात राम मंदिर उभारणीसाठी संपूर्ण देशात लोकजागृतीची एक लहर उठली होती। त्यावेळेस एक घोषणा प्रामुख्याने दिली जायची, ती होती अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है। आता ज्यांना यातही राजकारण करायचं होतं ते झारीतले शुक्राचार्य या घोषणेतली ती मागणी केवळ एका पक्षाची होती किंवा राजकारणासाठी होती असं परसेप्शन पसरत होते। पण खरं तर ती सकल हिंदू समाजाच्या अस्मितेची एक चुणूक होती। अयोध्येचा रामलला, काशीचा विश्वनाथ आणि मथुरेचा कन्हैया ही हिंदूंच्या श्रद्धेची 3 सर्वोच्च शिखरं। तशी ती अनादी काळापासूनचीच आजही हिंदूंच्या श्रद्धेत तसूभरही फरक पडलेला नाही। आणि म्हणूनच परकीय मुस्लिम राजवटीच्या राज्यकर्त्यांनी, ज्यांना राज्यकर्ते म्हणायचं का हाच खरा प्रश्न आहे, ते तर लुटारू होते, आक्रांता होते, त्यांनी अगदी ठरवून आवर्जून आमची ही श्रद्धास्थानं तोडली, फोडली आणि त्याच जागांवरती मशिदी उभ्या केल्या। ही कृती म्हणजे केवळ धार्मिक आंधळेपणा नव्हता, तर तो भारताच्या राष्ट्रीय अस्मितेवर केलेला, अगदी ठरवून केलेला हिशोबी आघात होता। असा आघात ज्याचे परिणाम आपण आजही भोगत आहोत। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सोमनाथाचा जीर्णोद्धार झाला, पण राम मंदिरासाठी न्यायालयाचे दरवाजे अनेक वर्ष ठोठवावे लागले। तेव्हा कुठे आता 2024मध्ये भव्य राम मंदिर उभं राहिले आणि त्यात रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली। आता काशी विश्वनाथासाठी, जगतपालक द्वारकाधीश श्रीकृष्णासाठी सकल हिंदू समाज न्यायालयाच्या दारात न्यायाच्या प्रतीक्षेत उभा आहे। काशीत भव्य कॉरिडॉर बनवलं, पण आमचे नंदी महाराज नाराजच होते। त्यांचं तोंड तिकडे ज्ञानव्यापीकडे, तिथे डांबलेल्या खऱ्या विश्वनाथाकडे, काशी विश्वनाथाकडे। या ज्ञानव्यापीत पहिला धमाका झाला जेव्हा तिथला वजूखाना हा पंप लावून उपसला गेला। तेव्हा सगळं पाणी काढून टाकल्यानंतर हा वजूखाना नसून त्याखाली आमच्या भोलेबाबाचं शिवलिंग दडवलं गेलं हे स्पष्ट झालं। पण हे सत्य तिथले मुसलमान मान्य करत नव्हते। त्यांनी तर ASIच्या लोकांना, कोर्ट रिसिव्हरला, वकिलांनाही मशिदीत प्रवेश करण्यापासून रोखलं होतं, हंगामा केला होता। नंतर पोलीस आणि SRPFच्या तुकड्या आल्या, सशस्त्र जवान समोर रस्ता रोखून उभे राहिले, तेव्हा कुठे जाऊन मशिदीच्या आतलं सर्वेक्षण सुरू झालं। मित्रो, पहिला दणका तर लिंगरूपी भोलेबाबांनी प्रकट होत दिलाच होता। आता तिथल्या सर्वेमध्ये एक एक गोष्ट स्पष्ट होत गेली की हे आधीचं हिंदू मंदिर होतं। ASIच्या सर्वेत नेमक्या कोणकोणत्या बाबी इथे स्पष्ट झाल्या आहेत त्या आज आपण क्रमशः पाहणार आहोत। तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9। मित्रो नमस्कार। सगळ्यात आधी आपण ज्ञानव्यापी आणि ASIच्या जो अहवाल आलाय यावर जरा प्रकाशझोत टाकूया। ज्ञानव्यापीमध्ये मशिदीच्या सध्याच्या बांधकामापूर्वी भव्य हिंदू मंदिर होतं असा निष्कर्ष भारतीय पुरातत्व विभागाच्या म्हणजे ASIच्या सर्वेक्षणामध्ये आल्याचं हिंदू पक्षाचे जे वकील आहेत विष्णू शंकर जैन यांनी गुरुवारी रात्री वाराणसीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानव्यापी संकुलाचे ASI तर्फे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात आले। त्या सर्वेक्षणाचा अहवाल हा सार्वजनिक करून दोन्ही पक्षांना देण्यात यावा अशी याचिका हिंदू पक्षानं दाखल केली होती। वाराणसी न्यायालयाने हिंदू पक्षाचा दावा मान्य केला होता। त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा हिंदू पक्षाला 839 पानांचा जो अहवाल आहे त्याची प्रत प्राप्त झाली। हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी हिंदू पक्षकारासह रात्रीच पत्रकार परिषद घेऊन अहवालाच्या निष्कर्षाची माहिती दिली। ते म्हणाले, ASI सर्वेक्षणाच्या निष्कर्षामध्ये म्हटले आहे की वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे असे म्हणता येते की सध्या असलेल्या ढाच्याच्या बांधकामापूर्वी इथे एक अतिशय भव्य असं हिंदू मंदिर होतं। याचाच अर्थ इथे असलेल्या मशिदीचं बांधकाम होण्यापूर्वी जे अतिशय मोठं असं हिंदू मंदिर होतं ते स्पष्ट झाले। ते पुढे म्हणाले की तथाकथित मशिदीची पश्चिमेकडची जी भिंत ही अगोदरच अस्तित्वात असलेल्या हिंदू मंदिराचा भाग आहे। ही भिंत हिंदू पद्धतीच्या चिन्हांनी सुशोभित करण्यात आल्याचं दिसतंय। सध्याच्या ढाच्याच्या तळगळात हिंदू देवी देवतांच्या मूर्ती आहेत ज्या मुद्दाम मातीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, हे अहवालात नमूद केलेलं आहे। आता या प्रक्रियेत कोणकोणत्या गोष्टींचं सर्वेक्षण करण्यात आले ते सुद्धा आपण पाहायला हवं। सध्या उभ्या असलेल्या त्या ढाच्यातला मध्यवर्ती कक्ष आणि मुख्य प्रवेशद्वार तपासलं गेलं। पश्चिमेकडचा कक्ष आणि भिंत जी बाहेरून स्पष्ट दिसते आणि ओरडून ओरडून सांगते की ही एक हिंदू मंदिराचीच भिंत आहे। सध्याच्या संरचनेतील स्तंभ आणि भिंतीवरील खांबांचा पुन्हा वापर झाल्याबाबत सर्वेक्षण करण्यात आलं।
म्हणजे मंदिर तोडलं खरं, पण मंदिराचे खांब आणि भिंती तशाच ठेवून त्यावर मशिदीचा ढाचा उभारला गेला. तर ही त्यांची मोडस ऑपरेंडीच होती म्हणा. आत काही मोठाले दगड सापडले. त्या सापडलेल्या दगडांवर अरबी आणि पर्शियन भाषेत काही शिलालेख सापडलेले आहेत. ते शिलालेख तज्ज्ञांनी वाचून तपासले. त्यानंतर तळघरातल्या शिल्पांचे अवशेष जे हिंदू संस्कृतीचं प्रतीक आहेत. एकंदर या संरचनेचं स्वरूप एखाद्या हिंदू मंदिरासारखं आहे या निष्कर्षाप्रत कोणीही येऊ शकतो. इथं तर आर्किओलॉजिस्ट हा सर्वे करत होते. ASIच्या अहवालातील ठळक मुद्दे काय आहेत हे सुद्धा समजून घ्यायला हवे. ASIने 839 पानांचा अहवाल तयार केला. त्यात मशिदीपूर्वी तिथं हिंदू मंदिर होतं असं नमूद केलेलं आहे. सर्वेक्षणात अशा 32 ठिकाणी पुरावे सापडलेले आहेत ज्यावरून असं दिसून येतं की इथं हिंदू मंदिर होतं. प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि विचारवंत लेखक जदुनाथ सरकार यांनी आपल्या लेखनात काशीचं मंदिर 2 सप्टेंबर 1669 रोजी पाडल्याचा निष्कर्ष मांडला होता. त्यावरही ASIनं विश्वास व्यक्त केलेला आहे. देवनागरी, तेलुगू, कन्नड अशा भाषांमध्ये लिहिलेले शिलालेख सापडलेले. काशीची ख्याती आहे की इथं हिंदूंचं मोक्षस्थान आहे, इथं मुक्ती मिळते. या शोधकामात एका ठिकाणी महामुक्ती मंडप असं लिहिलेलं आढळलं. ही ASIच्या मते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मंदिर पाडल्यानंतर त्याचेच खांब मशीद बांधण्यासाठी वापरण्यात आले. त्यावर जनार्दन, रुद्र आणि विश्वेश्वराचे शिलालेख सापडले. हे मुस्लिम पंथात किंवा इस्लाममध्ये असं काही नावं असतात का हो, जनार्दन, रुद्र, विश्वेश्वर? ASIच्या अहवालानुसार या मशिदीच्या खोलीत अरबी पर्शियन भाषेत लिहिलेला एक शिलालेख सापडला. त्यानुसार औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी म्हणजे 1676-77 मध्ये ही मशीद बांधण्यात आल्याचा उल्लेख आहे. यावरून हे स्पष्ट होतं की या ठिकाणी आधीपासून असलेलं बांधकाम 17व्या शतकात औरंगजेबाच्या काळात नष्ट करण्यात आलं. जुन्या संरचनेतील काही भाग बदलून सध्या उभ्या असलेल्या बांधकामात त्याचा वापर करण्यात आला होता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या ASI सर्वेक्षणात ज्ञानव्यापी मशिदीतील एका सीलबंद पाण्याच्या टाकीचं शास्त्रोक्त सर्वेक्षण अजूनही व्हायचं बाकी आहे. इथं खरी ज्ञानबाची मेघ दडलेली असू शकते. ASIच्या अहवालात ज्ञानव्यापी मशीद संकुलात असणाऱ्या सध्याच्या बांधकामाचं वय आणि स्वरूप याविषयी स्पष्टता करताना आलमगिरी नावाच्या औरंगजेबाच्या चरित्राचा आधार घेतला गेलाय. त्यात असं लिहिलं गेलेलं आहे, औरंगजेबानं त्याच्या सर्व प्रांतातील सरदारांना काफिरांच्या शाळा आणि मंदिरं पाडण्याचे आदेश दिले होते. ASIच्या म्हणण्यानुसार 1947 मध्ये जदुनाथ सरकार यांनी केलेल्या मसीरे आलमगिरीच्या इंग्रजी अनुवादातही याचा उल्लेख. जदुनाथ सरकार यांच्या पुस्तकाचा संदर्भ ASIच्या अहवालात आहे. त्यानुसार 2 सप्टेंबर 1669 रोजी बादशाह औरंगजेबाच्या आदेशानुसार त्याच्या अधिकाऱ्याने काशीतलं विश्वनाथाचं मंदिर पाडल्याची नोंद आहे. ASIच्या अहवालात असं म्हटलं आहे की मंदिरात उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिमेला एक मोठा मध्यकक्ष आहे आणि प्रत्येकी एक अशी खोली आहे. पूर्वीच्या संरचनेचा म्हणजे मंदिराच्या संरचनेचा मध्यवर्ती कक्ष आता सध्याच्या मशिदीचा म्हणजे जिथे नमाज पडला जायचा तो मध्यवर्ती कक्ष. ASIचा असा विश्वास आहे की मंदिराच्या मध्यवर्ती खोलीचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होतं, जे दगडी बांधकामानं अडवलं गेले. अगदी पूर्वीपासून हिंदू समाज सहिष्णू म्हणून ओळखला जातो. परिणामी जेव्हा जेव्हा तडजोड करण्याची वेळ आली तेव्हा तेव्हा ती हिंदू समाजानेच करावी हा अलिखित नियम झाला होता. हा बोटचेपेपणा हिंदू समाजात इतका खोलवर मुरला होता की त्याच्या वेगळं कधी काही घडेल असं कोणालाच वाटलं नाही, पण आता घडलंय. आपल्या न्याय हक्कांसाठी आता हा समाजही ठामपणे उभा राहू लागलाय. ठराविक विचारसरणीच्या वृत्तपत्रांनी आणि वृत्तसंस्थांनी वर्षानुवर्ष केलेलं ब्रेन वॉशिंग असो आता हळूहळू उघडं पडू लागले. सोशल मीडियामुळे कोणत्याही मुद्द्याची दुसरी बाजू या लोकांना आता समजायला लागलेली. एकतर्फी शहाणपण आता कालबाह्य ठरते बरं का. हा बदल आता सगळ्यांनी स्वीकारणं भाग आहे. आपण या देशात राज्यकर्ते होतो हा अहंकार आजच्या मुस्लिम समाजानं कुरवाळण्यात आता काही हशील नाही. जेव्हा ज्ञानव्यापीचे व्हिडिओ चित्रीकरण झालं तेव्हाच वाऱ्याची दिशा कळून चुकली होती. त्याचे पडसाद म्हणून आधीच्या हिंदू मागण्यांवर टीकेची आणि तुच्छतेची जोड उठवणारे दीड शहाणे विचारवंत आता बदललेल्या सुरात पूर्वी जे झालं ते झालं, आता तो इतिहास बदलणार आहात का असं विचारू लागले. तिकडे समाजाची माती भडकवणारे नेते संपूर्ण देशात आगी लागतील अशा धमक्या उघडपणे द्यायला लागले. त्यांना हे कळत नाहीये की पूर्वीसारखे तू मोठा ना मग तू गप्प बस असं सांगून आता हिंदू समाज ऐकण्याच्या मनस्थितीत नाही.
सत्याला मरणही नसतं आणि कुठल्याही टेकूची गरजही नसते. आज ज्ञानव्यापी मशीद ही काशी विश्वनाथ मंदिर पाडूनच बांधण्यात आली होती, पाडलेली आहे हे ASIच्या अहवालाने सिद्ध झालेलं आहे. आता गरज आहे ती फक्त हिंदू समाजानं सुसंघटित होऊन नमः पार्वती पते हर हर महादेव अशी कडक ललकारी देण्याची. बस एवढं झालं की प्रत्येक मराठ्यावरचं छत्रपतींच्या शेवटच्या इच्छेचं ओझही उतरेल. महाराज त्यांच्या अंतःसमयी सांगून गेले होते, आमचा समय संपला, पण पराक्रमाची शर्थ करून काशीचा विश्वेश्वर सोडवावा. होय महाराज, तेच करतायत तुमचे मावळे. आता तुमच्या आमच्या त्या विश्वेश्वराचा वनवास संपणार आहे, खरंच संपणार आहे. धन्यवाद. नमस्कार.